हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि खूप दिवस झालं आम्ही मच्छी बनवलेली नव्हती. तर आज मी चिलापी मच्छी घेऊन आली आहे आणि मी बनवणार आहे आता. तर त्याची पूर्ण जी रेसिपी असते ना ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही मच्छी जी आहे ती भिगवणवरून आलेली आहे, म्हणजे बारामतीच्या जवळ आमच्या गावाच्या शेजारीच आहे. त्याच्यामुळे खूप छान लागते. पहिल्यापासून आम्हाला ह्याची टेस्ट माहिती आहे आणि दरवेळेस आणताना ना मी चिलापी मच्छीच आणते, त्यामुळे त्याची टेस्ट म्हणजे खूपच छान लागते. समुद्राच्या माशापेक्षा पण नदीतले जे मासे असतात ना त्याची चव अजूनच छान लागते. तर आता चला, तुम्हाला मी मॅरिनेट कशी करते मच्छी ना हे सगळं दाखवणार आहे आणि प्लस मच्छी कशी बनवते, मच्छी फ्राय कसं बनवते ना हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवीन कोण असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चिलापी फ्राय बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे 1 किलो चिलापी मच्छी आणि ही स्वच्छ कट करून आणलेली आहे. घरी आल्यानंतर तिला स्वच्छ धुतली, 3-4 पाण्याने चांगली धुतली, त्यामधली सगळी घाण काढून टाकली आणि आता तिला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे तीनही मी एकत्र पेस्ट केली आहे. आता ती काढून घेते एका भांड्यामध्ये. आता त्याच्यामध्येच मी घरचा जो लाल मसाला आहे, म्हणजे मी घरी बनवलेला, तो मी त्याच्यामध्ये 2 चमचे वापरला आहे. त्याच्यानंतर मग मी चवीनुसार मीठ पण वापरणार आहे 1 चमचा आणि नंतर वरून आपल्याला धना पावडर पण घालायची आहे 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर मग चाट मसालासुद्धा वापरणार आहे. चाट मसाल्यामुळे खूप छान लागते मच्छी, नक्की वापरून बघा. त्यानंतर 1-1.5 चमचा मी हळद वापरली आहे आणि भरपूर सारं तेल वापरले, म्हणजे एक पूर्ण पळी असं तेल असेल एवढं तेल मी वापरले आणि आता ह्या तेलामध्येच हा मसाला मी सगळा मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपलं जे मसाल्याला जे वाटण असतं किंवा मग मसाल्याला जो आपण मसाला लावतो ना तो आपला रेडी झाला. तर आता हे सगळे एकजीव करून घेते आणि एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला चिलापी मच्छीला हे सगळं लावून घ्यायचं आहे. तर आता चिलापी मच्छी मी जेव्हा घेऊन आले ना बाजारामधून, म्हणजे मच्छी मार्केटला गेले होते तेव्हा, तर त्यांच्याकडून मी एक ही पूर्ण मच्छी अशी अखंडच ठेवायला लावलेली आणि बाकीच्यांचे तुकडे करायला लावलेले. तर ही पूर्ण मच्छी आहे ना, तर त्याला मी आता मसाला लावून घेते सगळीकडून. सगळीकडून व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आणि मी ह्याच्यामध्ये ना लिंबूसुद्धा पिळलेलं आहे आणि आता वरून सुद्धा थोडंफार लिंबू त्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे अजूनच जास्त चव लागते. तर आता हा मसाला सगळ्या छोटे-छोटे जे चिलापी माशांचे तुकडे केलेत ना, त्याला मी आता लावून घेते. म्हणजे आपण जेवढा वेळ हे मच्छी ठेवू ना मॅरिनेट व्हायला, तेवढी ह्याची चव अजूनच जास्त छान लागते. म्हणून आता हे मॅरिनेट व्हायला मी मसाला लावून जवळ-जवळ अर्धा तास तरी असंच ठेवून देणार आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण ही चिलापी मच्छी फ्राय करायला घेणार आहोत. तर आता मसाला सगळा मच्छीला लावून झाला आहे. आता एक लिंबू घेतले मी आणि हे पूर्ण अख्खं लिंबू आता ह्या चिलापी मच्छीमध्ये मी वापरणार आहे. पूर्ण 1 किलो मच्छी असेल तर तुम्ही 1 लिंबू वापरू शकता, अर्धा किलो असेल तर अर्ध लिंबू वापरू शकता. तरी इथं मी पूर्ण लिंबू वापरले. आम्हाला थोडेसे आंबट, तिखट आणि अशी टेस्ट आवडते म्हणून जास्त लिंबूचा वापर करते मी आणि जो काही वैसवास असतो ना तो सुद्धा निघून जातो, म्हणून लिंबाचा जास्त वापर करायचा. तर आता मॅरिनेट करायला ठेवून देते. तर आता ना मॅरिनेशन करून झाले होते मासे आणि आता हे फ्राय करण्यासाठी इथं आपण घेणार आहे बेसन पीठ. बेसन पीठ मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ वापरणार आहे. तर आता आहे ना बेसन पीठ घेऊन झाले. ही तांदळाची पिठी मी मिक्सरमध्ये आत्ताच बारीक केली आहे, रवाळ अशी बारीक केली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता ही सगळी जी पिठी आहे, अर्धी वाटी पिठी आहे, ही सगळी घेणार आहे. ह्याच्यामध्येच आता थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकली, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची वापरली आणि थोडंसं आता ह्याच्यात मीठ वापरणार आहे. मॅरिनेशनला मीठ वापरले पण ह्यात थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार. आणि हे आता चांगले एकजीव करते आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, मसाले. तर आता आहे ना फिश फ्राय करण्यासाठी इथं तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये आता मी तेल टाकून घेते. तवा छानपैकी असा गरम झाला आहे. तर आता सर्वात अगोदर आहे ना हा जो मोठा एकच फिश ठेवला आहे ना, हा पहिल्यांदा आता मॅरिनेट केलेला बेसन पिठामध्ये आणि तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून तो पहिला फ्राय करायला टाकते. आमच्या परीला असं फिश फ्राय केलेला आवडतं. कावला पण आवडलं होतं परी मी केलेलं. दौंडला असताना नव्हतं का आपण केला. किती छान झालं होतं.
तर आता मोठी मच्छी फ्राय करून झाल्यानंतर आता जे छोटे छोटे पीस केले होते ना ते पण आता मी बेसन पिठामध्ये आणि तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून आता ते छान असे फ्राय करायला ठेवलेत. वरून तेल पण सोडले. आता हे मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता इथं मच्छी फ्राय तयार झालेला आहे. वरून एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. अशी चिलापी फिश फ्राय मी बनवला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.